नमस्कार, कसे आहात सगळे? चला, आज आपण बघणार आहोत आपल्या कंबरदुखीसाठीची योगासने. त्यामध्ये आपण आपल्या पूर्ण पाठदुखीसाठी असेल आणि कंबरदुखीसाठी असेल, या दोघांसाठी फायदेशीर असे आसने आपण बघणार आहोत. आपल्याला कंबरदुखी होण्याची सर्वात जास्त कारणे जर काही असतील तर ती म्हणजे आपल्या शरीराचा हा जो कमरेचा भाग आहे तो जास्त ऍक्टिव्हेट नसणे. आपल्या शरीराचा जो भाग जास्त ऍक्टिव्हेट असतो तिथे आपला रक्तप्रवाह हा चांगल्या प्रकारे पोहोचतो आणि त्याचमुळे तो भाग हेल्दी सुद्धा राहतो. चला तर मग आज आपण असे काही आसने करूयात ज्याने आपलं कंबरदुखी नक्कीच कमी होईल. पण त्याआधी कंबरदुखीचा त्रास हा सगळ्यात जास्त त्या लोकांना होतो जे बसून काम करतात. तर ज्यांना म्हणजे वर्क फ्रॉम होमने काम करतात अशा सगळ्या लोकांना कंबरदुखी जास्त जाणवते. तर या सगळ्या लोकांना मला सांगायचंय की तुम्ही आपल्या वर्कमध्ये 45 मिनिटांनंतर एक छोटासा ब्रेक घ्या. थोडंसं वॉक करून या किंवा पाणी घेण्यासाठी म्हणून थोडंसं चालत जा. पण एका जागेला 45 मिनिटांनंतर नक्कीच सोडा. आणि या आसनांना आपण आठवड्यातून कमीत कमी 4 वेळेस प्रॅक्टिस करणार आहोत. आणि असे जर तुम्ही 1 महिन्यांपर्यंत केले तर नक्कीच तुम्हाला याचा इफेक्ट जाणवेल. चला तर मग सुरू करूयात. ज्या 45 मिनिटाच्या गॅपमध्ये तुम्ही उठणार आहात त्यामध्ये आपण हे साधे काही स्ट्रेचिंग करू शकतोय. त्यामध्ये दोन्ही पायांमध्ये कमरेइतपत अंतर घ्या. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आणि गोलाकार कमरेला फिरवायचे. लेफ्ट टू राईट गोल फिरवायचे 10 टाइम्स. त्याचबरोबर राईट टू लेफ्ट फिरवणार आहोत 10 टाइम्स. नंतर उजवीकडे डावीकडे कमरेला फिरवून घ्या. असे तुम्ही 10 वेळेस करू शकताय. आता आपण पुढचे व्यायाम प्रकार बघूयात जे आपण उपाशी पोटी सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी आपण जेवण झाल्यानंतर 3 ते 4 तासांनी करू शकतोय. त्यासाठी आपल्याला यायचे कॅट काऊ पोज मध्ये. आपण आलोय टेबल टॉप पोझिशन मध्ये. दोन्ही हात आणि पायांमध्ये आपल्या अंतर आहे. श्वास घेत अलगद आपण आपली मान वरती घेणार आहोत आणि पाठीला अगदी आतमध्ये खेचायचे. त्याचबरोबर श्वास सोडत अगदी मान खाली आणि पाठ पूर्ण वरती आपण खेचणार आहोत. श्वासाबरोबर आपल्याला ही क्रिया करत राहायची. पण आपण स्टार्टिंग करताना पहिले पूर्ण आपली पाठ सरळ ठेवायची. एकदा माझ्या पेल्व्हिस कडे म्हणजे कमरेच्या ह्या भागाकडे लक्ष द्या. कुठेही बेंड नाहीये, अगदी स्ट्रेट ठेवायचे सुरुवातीला. चला ठेवूयात. अगदी स्ट्रेट आहे आपली पाठ. मान आपली व्यवस्थित कंबर, पाठ आणि मानेच्या लाईन मध्ये सरळ आहे. संत श्वास घ्या, सोडून द्या, पुन्हा घ्या, सोडून द्या. श्वास घेत मानवरती आणि पाठ आतमध्ये खेचा. होल्ड करा. 5 सेकंड्स आपण होल्ड करणार आहोत. 1 2 3 4 5. यानंतर आता मान खाली, पाठ पूर्ण वरती खेचा. 1 2 3 4 5. आता आपल्याला करायचे रिपिटेशन म्हणजे श्वास घेत मान वरती, श्वास सोडत पुन्हा खाली श्वासाबरोबर. 1 श्वास सोडून द्यायचा आहे. श्वास घेत 2 श्वास सोडत पुन्हा मान खाली, पाठ वरती, पुन्हा श्वास घ्यायचा आहे. सोडून द्या. घ्या, सोडा, पुन्हा श्वास घ्या, सोडून द्या. आता आपण पुन्हा एकदा 5 सेकंड्स होल्ड करणार आहे. मानवरती पाठ पूर्ण आतमध्ये खेचा. होल्ड 1
2 3 4 5. आता अपोजिट साइड 1 2 3 4 5. आता आपल्याला रिलॅक्स करायचंय. यायचे आपल्याला पायांना आपण खाली टाच जमिनीकडे टेकून घेतली. आपण अलगद बसलोय. आपल्या टाचेवरती पायांमधलं जे अंतर आहे ते आपल्याला आणखी थोडंसं वाढवून घ्यायचंय. श्वास घेत हात पूर्ण डोक्याच्या वरती घ्यायचे. हळुवारपणे हात जमिनीवरती टेकवायचे आणि हळूहळू आपल्याला पुढे जायचंय. आपण करतोय उत्थित बालासन. पूर्ण हनुवटी जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न करायचा किंवा कपाळ जमिनीवरती टेकवायचं. पूर्ण आपल्या पाठीला ते स्ट्रेच करतंय. जमेल तिथे पुढे घ्या. 1 2 3 4 5. स्लोली आता मागे यायचे. एक एक हात घेऊन मागे या. हळुवारपणे पाय अगदी जवळ घ्या आणि आसन स्थिती सोडून द्यायची. नेक्स्ट आसनासाठी आपल्याला यायचे विपरीत शयन स्थितीमध्ये. आपण पालथ झोपतो त्या स्थितीमध्ये आपल्याला यायचं. विपरीत शयन स्थितीमध्ये आपण आलेलो आहोत. दोन्ही हात आपल्याला आपल्या डोक्याजवळ ठेवायचे. हात ठेवताना आपण एल्बो मध्ये बेंड ठेवायचे. दोन्ही हात एल्बो जवळ बेंड. त्यानंतर श्वास घेत जमेल तितकं आपण मागे वाकायचं आणि माझे जे पाय त्या पायांमध्ये अंतर न घेता पाय अगदी आपल्याला जवळ घ्यायचे आणि जमेल तितकं मागे वाकायचे. होल्ड करायचे आपल्याला अगदी 10 सेकंड्स पर्यंत. श्वासाकडे लक्ष द्यायचे. होल्ड करा. 1 2. आणखी जितकं जमेल तितकं शरीराला मागे खेचण्याचा प्रयत्न करा. 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करूयात. मान अलगद खाली घ्यायची. यानंतर दोन्ही हातांना आपल्याला आपले जे एल्बोज आहे ते जमिनीवरती टेकवायचे. आपला चेहरा हा आपल्याला दोन्ही हातांच्या मध्ये ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला होल्ड करायचंय. इफ आपल्याला पॉसिबल झालं तर एल्बो थोडेसे आणखी मागे घ्या आणि होल्ड करा 10 सेकंड साठी. 1 2 3. तुम्हाला जाणवत असेल की माझ्या कमरेच्या या भागावरती आपल्याला ताण जाणवतोय कारण तिथे पाठ ही गोळा झाली. 5 6 7 8 9 10. रिलॅक्स करायचे. आसन स्थिती सोडून द्यायची. नेक्स्ट आसनांसाठी आपल्याला यायचे शयन स्थितीमध्ये. आपण झोपतो त्या स्थितीमध्ये आपल्याला यायचे. शयन स्थितीमध्ये आपल्याला करायचे आनंद बालासन. त्यासाठी दोन्ही पाय घ्यायचे. आपल्याला वरती उचलायचे. पाय गुडघ्यामध्ये आपण दुमडले. दोन्ही हातांनी आपली पायाची जी बोट आहेत अंगठा स्पेशली त्याला पकडायचे आणि अलगद पायांमध्ये आपल्याला भरपूर असं अंतर घ्यायचे आणि आपण या ठिकाणी होल्ड करायचे. आपल्या पाठीचे जे पूर्ण मणके आहेत कमरेच्या मणक्यांमध्ये एक नैसर्गिक कर्व आपल्याला आलेला आहे. तर तो कर्व या स्थितीमध्ये अगदी जमिनीकडे टेकला जातो. त्यामुळे हे आसन आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. पायांमध्ये अंतर घेऊ आणि होल्ड करूयात 10 सेकंड. 1 2 3 4 5. जास्तीत जास्त अंतर घेण्याचा प्रयत्न करा. 6 7 8 9 10. रिलॅक्स करा. अलगद पायातलं अंतर कमी करा. असेच पाय हळुवारपणे पोटावरती घ्या. दोन्ही हातांनी पायांना पकडा आणि रिलॅक्स करा. तंत श्वसन. श्वासाकडे लक्ष द्या. अगदी शांत व्हा. कमरेलाही पूर्ण रिलॅक्स करून घ्या. हळुवारपणे आता आसन स्थिती सोडून द्या आणि आपल्याला करायचे यानंतर शवासन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं. हाताचे तळवे छताच्या दिशेने ठेवायचे. मान उजवीकडे किंवा डावीकडे कललेली.
किंवा सरळ ठेवली तरी चालते. 2 ते 5 मिनिटांसाठी या स्थितीमध्ये आपल्याला थांबायचं. आज आपण कंबरदुखीसाठीची काही इफेक्टिव्ह अशी आसने करून घेतली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे छान छान आसने बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्हाला पुढचा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.